त्यांना सांगितलं होतं की 1 महिन्यामध्ये काहीतरी तोडगा काढा आणि हे लोकांचे जे पैसे आहे ते पैसे त्यांना कशा लवकरात लवकर मिळतील याच्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा। कलेक्टर साहेब नवीन आलेले आहे, यांनी एक मीटिंग घेतली। तो मीटिंग म्हणजे आढावा होता की आतापर्यंत काय काय झालेलं आहे आणि प्रकरण काय आहे हे समजण्यासाठी ते मीटिंग बोलवण्यात आली होती। इन दी एंड काय झालं, लोकांना पैसे मिळाले का तर नाही मिळाले। आता आपल्याकडे काही आश्चर्यकारक मी काही आकडे आपल्यासमोर प्रस्तुत करतो की हे जे लोक आहे सगळं हे खूप गरीब लोक आहे। याच्यामध्ये शेतकरी आहे, कष्टकरी आहे, नोकरदार आहे, जे रिटायर्ड झालेले आहे, आर्मीचे लोक आहे, जे अनेक वर्ष देशासाठी सेवा केली, देशासाठी लढलं, त्यांचे पैसे आहे, पोलिसांचे पैसे आहे, हे सगळ्यांचे पैसे आहेत। आणि आतापर्यंत या लोकांपैकी 75 लोकांचा जीव गेलेला आहे, म्हणजे त्यांची मृत्यू झालेली नाही आहे, आकस्मिक किंवा नॅचरल डेथ झालेली नाही आहे, त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। कारण मागच्या 2-2.5 वर्षापासून हे प्रकरण सुरू आहे। कोणीही याच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष देण्यासाठी काम करत नाही आहे। आता केंद्र सरकारमध्ये आपल्याला काही आकडे सांगतो मी की मोठे मोठे जे उद्योगपती आहेत, मोठे मोठे इंडस्ट्रियल हाऊसेस जे आहे, त्या इंडस्ट्रियलिस्टला फायदा पोहोचवण्यासाठी मागच्या 11 वर्षामध्ये 19.5 लाख कोटी रुपये, किती पैसे मी सांगतो, 19.5 लाख कोटी रुपये हे मोठे मोठे उद्योगपतींचे पैसे जे आहे ते बँकांनी राईट ऑफ केलेले आहे। मागच्या 5 वर्षाचा आकडा तुम्हाला सांगितलं तर मागच्या 5 वर्षामध्ये 5.80 लाख कोटी 5.80 लाख करोड हे पैसे जे मोठे मोठे उद्योगपतींचे आहे ते राईट ऑफ करण्यात आलेले आहे। जे सरकारी बँकामध्ये लोन घेतले होते, सरकारने म्हटले नाही तुम्ही आमच्या जवळचे आहे, तुम्ही आम्हाला बॉन्ड्स देत आहे, तुम्ही आम्हाला मदत करत आहे, तुम्ही आम्हाला इलेक्शनच्या वेळी मदत करतात, पैसे देतात, म्हणून मागच्या 5 वर्षाचा आकडा काढला आपण तर 5.80 लाख त्यांना परत मिळायला पाहिजे असते। आता हे जे बोर्ड लावलेला आहे त्यामध्ये 75 लोकांचे फोटोज लागलेले आहे। आम्ही फक्त त्या फोटोजच वाढवणार आहे का की आज 75 झाले, आता 80 झाले, आता 85 होणार आहे करके, म्हणून काहीतरी आम्हाला ठोस निर्णय घ्यायचा होता, म्हणून आम्ही हे आमरण उपोषणाचा इशारा दिलेला होता। आता आम्हाला काहीतरी असं नाही आहे की फक्त आश्वासन देऊन आम्ही इथून जाणार आहे, आमची सगळ्यांची तयारी आहे। पाऊस येऊ द्या, काहीही असू द्या, आम्ही दिवसभर रात्रभर बसण्यास तयार आहे, पण या लोकांच्या पैशाच्या बाबतीत आता सरकारने काहीतरी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे।